नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 2 मार्च 2024 या दिवसाच्या काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चैत्राम पवार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरूप किती लाख रुपये आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 20 लाख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताच्या गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांची घोषणा करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT गुवाहाटी। प्रश्न क्रमांक 5 आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 श्रीलंका येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गुजरात येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्म गार्डियन हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 राजस्थान येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र सरकारने 2024-25चा किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 9,734। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये वित्तीय तूट DGPच्या किती टक्के आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2.32। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कुठे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अयोध्या आणि श्रीनगर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7,000। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्या विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नागपूर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मागेल त्याला सौर कृषी पंप। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात किती नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 50। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अजय खानविलकर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात कोणत्या कालावधीत विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 19 फेब्रुवारी ते 4 मार्च। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू यान निकोल लेफ्टी याने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नामिबिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नामिबियाचा क्रिकेट खेळाडू यान निकोल लेफ्टी याने किती चेंडू T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 33. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. जागतिक बँकेच्या GGFच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, गीता बत्रा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 22. पुढचं तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.